मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर बरेच काही आपले श्रीमद भागवत पुराण द्वितीय स्कंदपर्यंत आपण आलेलो आहे। तर आज स्कंद तिसरा आपण चालू करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले, भरपूर व्हिडिओमध्ये आपण हेच ऐकले की भगवंताची सेवा आणि भगवंताला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे तर कसे आपल्याला वागायचे आहे आणि दररोज आपल्याला मरणाचा विचार दररोज ठेवायचा आहे। ज्याला आपल्या मरणाचा दररोज विचार असतो त्याचा गर्व अहंकार सर्व दूर होतो आणि भगवत प्राप्ती त्याला लवकर होत असते। राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून भगवान श्री हरीचे श्रवण कीर्तन स्मरण करीत असावे। मायेची अधिक चर्चा करू नये। ब्रह्मदेवाने नारदाला अशी आज्ञा केली होती, माया ज्याची दासी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा। अगोदर चरणांचं दर्शन करावं मनामध्ये, नंतर मुखारविंदाचं दर्शन घ्यावं आणि नंतर संपूर्ण विराट स्वरूपाचं दर्शन आपल्या मनामध्ये घ्यावे। म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती लवकरात लवकर होत असताना झालेल्या केलेल्या 7 जन्माच्या पापांचा आपल्याला नाश होतो आणि भगवान आपल्यावर प्रसन्न होते। असे भरपूर काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। आता पुढे काय आहे तर आपण ऐकूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तरी पण गावाची कमेंट्स याच्यासाठी की भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या होत्या। कोणी गोकुर्णी गेलेले आहे तिथे आपले हे स्कंद महापुराण ऐकलं, कोणी तिरुपती बालाजी गेलं होतं तिथे आपली ही कथा ऐकली, कोणी रामेश्वरम गेलं होतं तिथे आपली कथा ऐकली। भरपूर तीर्थस्थानावर कोणी कुठे अधिक मास असल्यामुळे जात आहे तर तिथे माझा हा व्हिडिओ लावून देत आहे। त्यामुळे मला खूप आनंद होत आहे की तुम्ही गावाची कमेंट्स करतात, म्हणजे माझा आवाज त्या तीर्थस्थानापर्यंत बी पोचला, म्हणजे मी तेथे जाऊन दर्शन करून आली। अर्ध पुण्य तुम्हाला त्याचे अजून डबल लागले। म्हणून तीर्थस्थानावर जाऊन कथा ऐकणे अतिशय महत्त्वाचे आहे। गोकुर्णी क्षेत्रामध्ये भागवत पुराण त्या लोकांनी ऐकलं, असेच निघाले। ते म्हणाले की ताई तुम्ही जे पुराण सांगितलं आहे ते अतिशय खूप छान सांगितलं आहे, तर असंच्या असं इथे पुराणात निघालं असे सांगितले। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स अशा भरपूर गावांच्या पण आल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राच्या सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत। तर धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम श्री सरस्वती नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवताभ्यो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानन्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। आत्म्याला हे शरीर बंधनात ठेवते। शरीर जड आहे, आत्मा हा चेतन आहे। पण ही जड चेतनाची जे जड आहे हे शरीर, तर हे जड चेतनाची मोठ असत्य आहे, चुकीचे आहे। कारण जड वस्तू चेतन वस्तूला कशी बांधू शकेल? ही ग्रंथी असत्य असूनही स्वप्न जसे आम्हाला रडवते तशी ही ग्रंथही आम्हाला रडवतात। खरे तर चेतन आत्म्याला जड शरीरात बंधनात ठेवू शकत नाही। आत्मा शरीराहून भिन्न आहे। आत्मा हा अलग आहे शरीराहून, मन हे अलग आहे। आपले शरीर तर हे मनाला एक अंगाला कातडे लावलेले आहेत। म्हणून आत्मा अतिशय आपला भगवंतामध्ये जर पाहिजे आहे तर तो पवित्र ठेवावा आणि आत्मा आणि शरीर बंधनातून अलग आहेत, भिन्न आहेत हे सर्वांनाच समजते। पण याचा अनुभव मात्र फारच थोड्या लोकांना येतो की आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहेत। त्यांना असं वाटतं की आत्मा आणि शरीर एकच आहे, आत्मा आणि शरीर हे भिन्न आहेत। शुक्राचार्य म्हणतात, राजा शुक्राचार्य काय म्हणतात राजाला, राजा तू जो प्रश्न विचारला आहेस तोच प्रश्न विदुराने पूर्वी मैत्रीला विचारला होता। या विदुराच्या घरी स्वतः भगवान श्रीकृष्ण आमंत्रणाशिवायच गेला होता। परीक्षित राजाने विचारले, विदुर व मैत्री यांची भेट केव्हा झाली व कशी झाली ते मला सांगा। भगवान
मग शुक्राचार्य म्हणाले, आमंत्रणाशिवाय भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेले तो प्रसंग प्रथम आता मी तुला सांगतो. धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षगृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता. विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. विदुराला वाटले की हा धृतराष्ट्र आहे, याच्या संगतीने माझी ही बुद्धी भ्रष्ट होईल. म्हणून विदुराने धृतराष्ट्राचे घर सोडूनच दिले आणि मग समृद्ध राजगृहाचा त्याग करून विदुर आपली पत्नी सुलभासह वनात निघून गेला. विदुर तर प्रथमपासूनच तपस्व्याचे जीवन जगत होता आणि भगवंताचे कीर्तन भजन करीत होता. विदुर आणि सुलभा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले, तपश्चर्या करू लागले. याप्रमाणे 12 वर्ष त्यांनी प्रभूंची आराधना केली. ते भगवंताचे कीर्तन करीत व भूक लागली तर कंदमुळे खात असे. भोजन करणे पाप नाही, भोजनात रंगून जाऊन देवास विसरणे मात्र पाप होय. काही लोक मिटक्या मारीत कडी पितात आणि दुसऱ्या दिवशी माळ जपतात. कडीचीच आठवण करत करत माळ जपत राहतात. मनात घोळत असते की कालची कडी किती स्वादिष्ट होती. विदुराने ऐकले की श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला येत आहे. धृतराष्ट्राने सेवकांना आज्ञा केली होती की कृष्णाच्या स्वागताची तयारी करा, 56 भोगाचा पावनचार करा. कृष्णाच्या स्वागताची तयारी करा, 56 भोगांचा पावनचार करा. धृतराष्ट्र कृष्णाचे स्वागत दुष्ट भावनेने करत होता. सेवा नेहमी सद्भावनाने करावी. कुभावनाने सेवा करणाऱ्यावर भगवान प्रसन्न होत नाही. सद्भावाने कोणतीही सेवा केल्यावर देव प्रसन्न होत असतो. विदुर गंगेवर स्नानाला गेला. तेथे त्याला कळले की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंत कळले की उद्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला येत आहे. विदुर घरी आला आणि तो फार आनंदात दिसत होता. पत्नीने विचारले, आज फार आनंदात दिसत आहे, काय गोष्ट आहे? विदुर म्हणाला, मी पुराणात ऐकले आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत कृपा करीत असतात. 12 वर्ष एका स्थानी राहून भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करणाऱ्याला प्रभू दर्शन देत असतात. मला तर वाटते द्वारकाधीश दुर्योधनासाठी नाही तर माझ्यासाठीच येत आहे. सुलभा म्हणाली, मलाही स्वप्नात रथ यात्रा दिसली. हे स्वप्न खरं होईल. 12 वर्षापासून एकदाही अन्न खाल्ले नाही. विदुर म्हणाला, देवी, तुझ्या तपश्चर्येचे फळ उद्या मिळणार. सुलभाने विदुराने विचारले, कृष्ण तुम्हाला ओळखतात का? त्याच्या पत्नीने विचारले विदुराला, तुम्हाला कृष्ण ओळखतात का? विदुर म्हणाला, मी जेव्हा श्रीकृष्णांना वंदन करीत असतो तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात. पण मी म्हणतो, मी आपला दासानुदास आहे, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो तेव्हा ईश्वर त्यांचा सत्कार करीत असतो. सुलभाच्या मनात एक इच्छा झाली की देवाने तिच्या घरचे जेवावे, अन्न खावे व तिने देवाला डोळे भरून पाहावे. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवाची ओळख आहे तर त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. मी मनाने तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझी इच्छा आज आहे की माझ्या डोळ्या देखत भगवंताने प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावे. विदुर म्हणाला, माझ्या आमंत्रणाचा तर भगवान अव्यय करणार नाहीत, पण या लहान अशा झोपडीमध्ये आपण त्याचा आदर सत्कार कसा काय करू शकू? ते आल्याने आम्हाला तर आनंदच होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल. माझे भगवंत दररोज 56 पदार्थांचा भोग घेत असतात. धृतराष्ट्राच्या घरी त्याचे चांगले स्वागत होत असते. माझ्याजवळ तर कन्याशिवाय काहीही नाही. मी काय त्यांना देऊ शकेन? आमच्या घरी आल्याने देवाला त्रासच होईल. आपल्या घरी जर आला देव तर त्याला त्रासच होईल. आपल्या सुखासाठी मी देवाला थोडेसुद्धा कष्ट देऊ इच्छितो नाही, असे विदुर त्याच्या पत्नीला सुलभाला म्हणाला. सुलभा म्हणाली, माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयात प्रभूविषयी अपार प्रेम आहे. तर हे प्रेम प्रभूपदी अर्पण करीन. आम्ही ज्या कन्या खातो त्याच कन्या मी देवाला खाऊ घालीन. जीभ जर शुद्ध असेल तर जीवनसुद्धा शुद्ध होत असते. जीभ जर अशुद्ध असेल तर जीवनसुद्धा अशुद्ध होईल. साधेसुधे जेवण करण्याने जीवन सात्विक बनते. जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणाची वृद्धी होते. सत्वगुण वाढल्यामुळे सहनशीलता आणि सहनशक्तीसुद्धा वाढते. जर तुमच्यात सत्वगुण आहे तर सहन करण्याची सुद्धा खूप सहनशक्ती वाढत असते. अंतिबुद्धी स्थिर होत जाते. आहार शुद्ध, सत्वशुद्ध, सत्वशुद्ध, ध्रुवा स्मृती.
म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा. ज्याचे जीवन साधे सुधे असेल बनेल. तर सुरबा म्हणाली, मी गरीब असेल, पण काय झाले? गरीब असणे काही अपराध आहे काय? तुम्ही कथेत अनेक वेळा सांगितले आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे, देव भक्तीचा भुकेला आहे, देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. तर मग विदुर म्हणाला, भगवंत राजमहलात जातील तर तेथे सुखात राहतील. माझ्या झोपडीत त्यांना खूप कष्ट होईल, त्यांना खूप गरम होईल. मी म्हणून देवाला येथे आणतो इच्छितो नाही, कारण महलामध्ये त्यांना सुख प्राप्त होईल. देवी, अजून आमचे पाप काही शिल्लक असावे. मी तुला उद्या कृष्णाच्या दर्शनाला घेऊन जाईल, पण सध्या कृष्णाला घरी आणण्याची मात्र आशा करू नकोस. नंतर केव्हाही तरी ते आपल्या घरी अवश्य येतील, पण उद्या नाही, असे विदुराने आपल्या पत्नीला समजवले. वैष्णव या आशेवर जिवंत असतो की प्रभू आज नाही तर 5-10 वर्षांनी का होईना घरी अवश्य येतील, नाहीतर माझ्या अंतकाळपर्यंत तरी येतील. सुलभाला वाटले की संकोचामुळे विदुर जेवाला आमंत्रण देऊ इच्छितो नाही, पण मी मात्र मनाने त्यांना आमंत्रण देणारच. दुसऱ्या दिवशी विदुर व सुलभा कृष्णाच्या सेवा करू लागल्या. विदुर व सुलभास देवाची प्रार्थना करू लागले. मग रथारूढो गच्छनपथी मिलितभूत देव पटले स्तुती प्रादुर्भार्वं प्रतिपदं पाकर्ण्य सदय दया सिंधू ब्रंदू सकल जगताम सिंधू सदये जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवुतोम. याचा अर्थ असा आहे की रथ यात्रेच्या वेळी मार्गात एकत्र झालेल्या ब्रह्मवृंदाने केलेली स्तुती ऐकून जे द्रवित होत आहेत ते दयेचे सागर, अखिल ब्रह्मांडाचे ब्रह्मबंधू, समुद्रावर कृपा करण्यासाठी त्यांच्या तटावर निवास करणारे जगन्नाथ स्वामी नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहत. लोकांच्या गर्दीतून रथ पुढे चालला होता. कृष्णाची नजर खाली होती आणि विदुर व सुलभा यांनी दर्शन घेतले. भगवान श्रीकृष्णानेही विदुर काकाकडे पाहिले. विदुर कृतार्थ झाला. एका नजरेने का होईना देवाने माझ्याकडे पाहिले हे पाहून विदुराला खूप धन्यता वाटली आणि प्रसन्नता वाटली. भगवान श्रीकृष्णाचे हृदयही भरून आले. दृष्टी प्रेमाने आर्द्र झाली. देवाला वाटले की माझा विदुर माझी केव्हापासून वाट पाहत असेल. सुलभाला वाटले की माझे प्रभू माझ्याकडेच पाहून हसले. देवाने माझ्याकडे पाहून हसले. भगवंताला माहीतच आहे की मी विदुराची पत्नी आहे असं, आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर नजर टाकली. भगवान श्रीकृष्णाने नजरेनेच विदुराला सांगितले, तुझ्या घरी येईन. भगवान श्रीकृष्णाने नजरेनेच सांगितलं की मी तुझ्या घरी येईन, पण आनंदाच्या भरात दोघांच्याही लक्षात आले नाही. कृष्ण हस्तिनापूरला गेला. तेथे धृतराष्ट्र व दुर्योधन 1 महिन्यापासून तयारी करत होते कृष्णाच्या आगमनाची, आणि आगमन झाले. कृष्णाने धृतराष्ट्र व दुर्योधन यांना कळवले की मी द्वारकेचा राजा म्हणून नव्हे तर पांडवांचा दूत म्हणून तुमच्याकडे आलो आहे. पांडवांचे नाव ऐकताच दुर्योधनाचा कृष्णाचा अपमान झाला. दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाचा अपमान केला. दुष्ट दुर्योधन म्हणाला, भीक मागून राज्य मिळत नसते. सुईच्या टोक्यावर राहील एवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही. मी युद्धाला तयार आहे. त्यांनी भगवान श्रीकृष्णाची एकही गोष्ट मानली नाही. शिष्टाई करण्यात श्रीकृष्ण अयशस्वी झाले. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला म्हणाले, भगवान श्रीकृष्ण, तुम्ही या भावाभावांच्या भांडणांपासून दूरच राहा. तुमच्यासाठी 56 पक्वानांचा भोग तयार केला आहे. आरामाने भोजन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धृतराष्ट्रा, तुझ्या घरचे अन्न खाऊन माझी बुद्धी कुंठित आणि भ्रष्ट होऊन जाईल. पाप्यांच्या घरचे जर अन्न खाऊन कोणाचीही बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, म्हणून पाप्यांच्या घरचे अन्न कधीही खाऊ नये. ज्यांची इच्छा खाऊ घालण्याची नसते त्यांच्या घरचे सुद्धा अन्न कधी खाऊ नये. 56 पदार्थ भगवान कृष्णासाठी तयार केलेले होते, तरी त्यांनी नकार दिला. आणि इतर राजांना आशा होती की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरचे भोजनास जातील, पण कृष्णाने त्यांना सर्व ब्राह्मणांना निराश केले. द्रोणाचार्यांनी तेव्हा विचारले, तुम्ही सर्वांच्या आमंत्रणाचा इन्कार करून राहिले आहेत, तर तुम्ही कोणाकडे जेवण करणार आहेत असे सर्वांनी विचारले. जेवणाची तर वेळ केव्हाची होऊन गेली. कुठे ना कुठे तर भोजन करावेच लागेल. दुर्योधनाच्या घरी जेवण करण्याची इच्छा नसल्यास माझ्या घरी चला. भगवान श्रीकृष्णाने त्यांना सुद्धा नकार दिला आणि म्हटले, गंगा तीरावर माझा एक भक्त राहतो, मी त्याच्याच घरी जाईन. द्रोणाचार्य समजून गेले की वेदशास्त्रात संपन्न ब्राह्मण आज हरून गेले. धन्य होय तो विदुर आणि त्याची भक्ती. भगवंताला वाटले, विदुर बरेच दिवसापासून माझी वाट पाहत आहे, तरी मी आज त्याच्या घरी जाईन.
इकडे विदुराला वाटत होते की मी अजूनही अपात्रच आहे, म्हणून तर देव माझ्या घरी अजून आले नाहीत. आज सुलभा ही मोठ्या आर्द्रतेने काहीशा भीतीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करीत होती. ती भगवंताची प्रार्थना करीत होती की देवा, मी तुझ्यासाठी सर्वस्वांचा त्याग केला आहे, तरी तू येत नाहीस आहे. गोपी म्हणतात ते खरंच की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो रडवतो. आपल्यासाठी मी संसार सुखाचा त्याग केला आहे, सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करून टाकले आहे, तरी माझ्या घरी काय येत नाहीये. कीर्तन भक्ती भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. जो कीर्तन भक्ती करतो त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न होतो. सूरदास भजन कीर्तन करतात तेव्हा स्वतः कृष्ण येऊन त्यांच्या हाती वीणा देतो आणि स्वतः सूरदासजी भजन करतात व कन्हैया ऐकतो व नाचतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंत नारदाला म्हणतात, मी वैकुंठाला राहत नाही, योग्याच्या हृदयात सुद्धा राहत नाही. मी तर फक्त तेथे राहतो जेथे माझा भक्त प्रेमाने मला हाक देतो, आर्द्र होऊन माझे कीर्तन करतो आणि जो भागवत पुराण भागवत रहस्य श्रवण करतो, मी त्यांच्या भक्तांच्या हृदयात राहतो. झोपडीत विदुर आणि सुलभा भगवंताचे नामस्कीर्तन करीत आहे, परंतु त्यांना हे कळले नाही की ज्याच्या नावाचे ते कीर्तन करीत आहेत तो साक्षात त्यांच्या दारामध्ये आता उभा आहे. माणसाचे जीवन जर शुद्ध असेल तर भगवंत आमंत्रणाशिवाय त्यांच्या घरी येतील. जो देवासाठी जगतो त्याच्या घरी परमात्मा स्वयं येतो. जो देवाला सदोसदी आठवण करतो त्याच्या घरी स्वयं भगवान विराजमान राहतात. न बोलवता सुद्धा भगवान त्याच्या घरी येतात. न बोलवताच भगवान आज विदुराच्या दारी येऊन उभे राहिले. बाहेर वाट पाहण्यात 2 तास निघून गेले. मोठी भूक लागली होती. भगवान कृष्णाला वाटले की विदुर सुलभाचे कीर्तन कधी संपेल, ते कधी एकदा तरी दार उघडतील. त्यांचे जीवन तर देवासाठीच होते. शेवटी व्याकुळ होऊन भगवान श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराची कडी वाजवली आणि म्हटले, काका मी आलो आहे, कीर्तन करा. तर असे करा की भगवंतने येऊन तुमच्या दाराची कडी वाजवावी, याला कीर्तन करणे म्हणतात. आणि भगवंत मध्ये लीन झालेले म्हणतात की स्वतः भगवंतने आपल्या दरवाजाची कडी वाजवावी. विदुर म्हणाला, देवी द्वारकानाथ आले वाटलं. विदुर म्हणाले, देवी म्हणजे सुलभाला त्यांच्या पत्नीला म्हणाले, द्वारकानाथ आले वाटतं, कारण स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या दाराची कडी वाजवावी एवढे लीन होते दोघी पती पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये की त्यांना एवढे सुद्धा भान नाही की 2 तासपासून भगवान श्रीकृष्ण आपल्या दारी उभे आहेत आणि त्यांना खूप भूक लागली होती की केव्हा सुलभाचे आणि विदुरचे कीर्तन संपेल आणि आपण केव्हा मध्ये जाऊ. पण स्वतः भगवंताने त्यांच्या दाराची कडी वाजवली आणि सांगितले की काका मी तुमच्या दारी आलेलो आहे. तेव्हा विदुर त्यांच्या पत्नीला म्हणतात की देवी द्वारकानाथ आपल्या घरी आले आहेत. दार उघडल्याबरोबर चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. अति आनंदाच्या भरात विदुर आणि सुलभा देवाला बसण्यास आसन देण्यास देखील विसरले आणि देवाचे स्वतः दर्भासन घेतले. देवाने स्वतःचे दर्भासन जे होते तर स्वतःच घेतले. विदुरालाही हात धरून जवळ बसवले. ईश्वर ज्याचा सन्मान करतो त्याचा सन्मान चिरंजीवी होत असतो. त्याच्याजवळ यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होत असते आणि पदोपदी त्यांच्या सोबत भगवंत राहतो. मग भगवान म्हणाले की मला भूक लागली आहे, खूप काहीतरी खावयास द्या. भक्तीत एवढी शक्ती आहे की निष्काम देवाला सुद्धा सकाम बनवून देते. तसे पाहिले तर देवाला भूक लागताच नाही. देवाला कधी भूक लागली आहे का? नाही, कारण की ते श्रद्धेचे भुकेले राहतात. जे श्रद्धेने त्यांची पूजा पाठ करतात त्यांच्यातच त्यांचे पोट भरलेले राहते. पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मला खूप भूक लागलेली आहे. पण भक्तांसाठी त्याला खाण्याची इच्छा होते. विदुराला विचारले, देवा आपण दुर्योधनाच्या घरी भोजन केले नाही का? असे विदुराने प्रश्न केला भगवान श्रीकृष्णाला. तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही दुर्योधनाच्या घरी जेवण केले नाही का? कृष्ण म्हणाला, काका तुम्ही जेथे जेवत नाही त्या घरी मी सुद्धा जेवत नाही. ईश्वर कधीही भुकेलेला नसतो अशा उपनिषदांचा सिद्धांत आहे. जीवरूपी पक्षी विषयरूपी फळ खातो म्हणून तो दुःखी असतो. उपनिषदांचा हा सिद्धांत चुकीचा नाही. ईश्वर नित्य आनंद रूप आहे. हा श्रीमद भागवतांचा सिद्धांत खरा आणि ईश्वर तृप्ती आहे. जर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर मनाने श्रद्धेने भागवत पुराणाचे श्रवण करावे. अगोदर कानाने श्रवण करावे, डोळ्यांमध्ये नंतर उतरवावे आणि मग हृदयामध्ये प्रभूचे दर्शन श्याममल मूर्ती आत्मामध्ये विराजमान करावी.
म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये भगवान विराजमान होतो. जर भगवंत आपल्या आत्म्यामध्ये विराजमान झाले तर सर्व काही सिद्ध व्हायला करते. परंतु एखाद्या भक्तांचे हृदय प्रेमाने भरून जर येते तेव्हा निष्काम असून सुद्धा सकाम बनतो. सगुण आणि निर्गुण एकच होत निराकारच साकार बनते. ईश्वर प्रेमाचा भुकेला आहे म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय. प्रेमात अशी शक्ती आहे की जडाला सुद्धा चेतन बनवते. जर हे शरीर काय आहे, आपले जड आहे, आणि आत्मा काय आहे, पवित्र आहे, तर हे दोघी भिन्न आहे. पण प्रेमात आणि प्रभू भक्तीत एवढी भक्ती आहे की या शरीराला सुद्धा, जड शरीराला अशी एक शक्ती राहते भगवंताची की ती चेतन बनवून देते, निष्कामासाठी सकाम बनवते. निराकार जर राहिला तर साकार बनवते. वस्तूंचे परिवर्तन करण्याची शक्ती ज्ञानात नाही, प्रेमात आहे. जेवढे तुम्ही प्रेमामध्ये कोणाला जिंकू शकणार तेवढे ज्ञानामध्ये जिंकू शकणार नाही. पती पत्नी विचार करू लागले दोघंही भगवंताचे स्वागत कसे करावे की आपल्या द्वारात स्वतः भगवान श्रीकृष्ण आले. ते दोघंही तपस्वी होते, केवळ कन्या खात होते, कंदमुळे खात होते. 12 वर्ष त्यांनी जेवण अन्न केलेले नव्हते. फक्त कन्या खाऊन त्यांनी 12 वर्ष काढले आणि भगवान श्रीकृष्णाची सेवा केली. त्यांना संकोच वाटत होता की आता भगवंत जेवण मागत आहे तर आपण काय द्यायचं, भगवंताला कन्याच कशा खाऊ घालाव्यात, हे दोघांना प्रश्न पडला. दोघांनाही काहीच सुचत नव्हते की इतक्यात कृष्णाने चुलीवरून कन्याचे भांडे खाली उतरवले. स्वतःच त्यांच्या हाताने त्यांनी चुलीवर जे भांडे होते ते खाली उतरवले आणि कन्या खाण्यास सुरुवात केली. स्वाद गोडी वस्तूत नाही, प्रेमात आहे. शत्रूची शिरापुरी ही विषासारखी लागत असते. जर शत्रू आपल्याला जेवण देईल ती शिरापुरी सुद्धा विष लागते. श्रीकृष्णाला दुर्योधनाकडे मिष्टान्न खावेसे वाटले नाही, पण विदुराच्या घरच्या कन्या त्यांनी मात्र खाल्ल्या. म्हणून आज सुद्धा लोक गातात, काय गातात, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर कर पाई, झूठे फल शबरी के खाए बहुविधि प्रेम लगाई, प्रेम के बस नृपु सेवा किनी आप बने हरि नाई, राजसूय यज्ञ युधिष्ठर कीनो तामे जुटे उठाई, प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो भूल गई ठकुराई, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन गोपी ने नाच नचाई, सूर क्रूर इस लायक नाही कही लागी कही बराई. याचा अर्थ असा आहे की शुक्राचार्य म्हणतात की राजा, संगांचा रंग मनालाही लागत असतो. जन्म मनुष्य भ्रष्ट नसतो, जन्मता मनुष्य भ्रष्ट नसतो. जन्माच्या वेळी तो शुद्ध असतो. मोठा झाल्यावर ज्या संगतीत तो राहील त्याचा रंग त्याला लागत असतो. जसा संग असेल तसे तुम्ही बनाल. सत्संगाने जीव उजळत होत असते, सत्संगाने आत्मा पवित्र होत असतो, पुराण श्रवण केल्याने आत्मा निर्मळ होत असतो, कुसंगाने भ्रष्ट होत असते. विचार करा, जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा तर तो निर्व्यसनी असतो. ज्या वेळेस त्याचा जन्म होतो तो निर्व्यसनी असतो. त्याला त्याच्या संगतामुळे वाईट सवयी लागत असतात. त्याला नसते कुठल्याही वाईट सवय किंवा नसतो अभिमान. मोठ्या झाल्यावर जशी संगती मिळेल तसे चांगले वाईट त्याचे जीवन घडत असते. तर संगतीमुळे चांगले वाईट जीवन घडत असते. आंब्याच्या झाडाच्या चारी बाजूला बाभळाची झाडे लावली तर आंबे मिळणार नाहीत. विलासी माणसांची संगती मिळाली तर माणूस विलासी बनतो. विरक्त माणसाची संगती मिळाली तर माणूस विरक्त बनतो. आणि सर्व बिघडले तरी चालेल पण मन बुद्धी मात्र बिघडू देऊ नका. अंतकरणावर लागलेला डाग तर 3 जन्मात निघणे कठीण असते. संघाचा रंग मानला लागतोच. ज्ञान, सदाचार, भक्ती, वैराग्य याबाबत जो महापुरुष आपल्यापेक्षा अधिक बनेल, आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. म्हणजेच उदाहरणार्थ काय, आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तर याचं उदाहरण असं आहे की नेहमी इच्छा करा की भगवान श्रीमद आद्य शंकराचार्यासारखे वैराग्य मला मिळावे. प्रांतकाळी ऋषीमुनींचे स्मरण केल्याने त्यांचे गुण आपल्या जीवनात येत असते. जर सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपण कोणाचे ध्यान करायला हवे, ऋषीमुनींचे ध्यान केले म्हणजे आपल्यात चांगले गुण येत राहतात. आणि जर कोणाचे ध्यान जर नाही केले तर आपले दोघी हात उघडवावे आणि दोघे हातांवर एक मंत्र बोलावा. तर तो मंत्र कोणता आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. जर एवढं सुद्धा बोलले आणि धरती माताचा नमस्कार केला तरी आपले जीवन सफल होत असते. आपापल्या गोत्रांचे ऋषींचे सुद्धा स्मरण सकाळी सकाळी केले पाहिजे. सर्वांना आपापले गोत्र माहीत पाहिजे. तर आपले गोत्र काय आहेत, तर आज तर लोकांना गोत्राचे नाव सुद्धा माहीत नाही आहे. तर स्मरण करायला पाहिजे आपले गोत्र कोणते आहेत. तर माझं नाव शालिनी प्रवीण लोहार.
गोत्र वशिष्ठ. तर गोत्र आपलं माहिती पाहिजे, एवढं गोत्र वशिष्ठ सुद्धा आपण केले, स्मरण केले तरी सर्व पापांचा नाश होतो. नित्य गोत्रोच्चारण करायला हवे, नित्य पूर्वजांचे वंदन करायला हवे. जर पूर्वजांचे फोटो असतील तर त्यांना वंदन नेहमी करावे. घरात आई वडील असतील तर त्यांचे वंदन करावे. नेहमी इच्छित राहा, पवित्र आत्मा राहा. मला ऋषी सारखे जीवन जगायचे आहे असे आपल्या मनामध्ये ध्यास पाहिजे. मला ऋषी व्हायचे आहे, विलासी व्हायचे नाही. तर राम नेहमी वसिष्ठांना वंदन का करीत असे? प्रभू रामजी नेहमी वशिष्ठांना वंदन का करीत असे? त्यांचा सन्मान करीत असे. प्रापंचिक व्यवहार करताना ब्रह्मज्ञान निभवणे, भक्ती करणे कठीण असते. संघांचा परिणाम खूप होतो. चोरी, व्यभिचार महापापे मानली गेली आहेत. अशी पापे करणारा जर भाऊही असेल तर त्याचा त्याग करा. कुणीही जीवाचा तिरस्कार करू नका. त्यांच्या पापांचा अवश्य तिरस्कार करा. धृतराष्ट्रासारख्या दृष्ट व्यक्तींच्या संगतीत माझे जीवनही भ्रष्ट होईल असे वाटून विदुराने घर सोडले आणि गंगा तीरी राहून 12 वर्ष प्रभू भक्ती करू लागला. कन्या खाऊन संतुष्ट तो राहत असे. इंद्रिय सुखात फसलेला मनुष्य भक्ती करू शकत नाही. असा आहार घ्या की जो इंद्रियांना जीवनाला शांत ठेवेल. धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते पण त्याने काहीच घेतले नाही. पाप्यांच्या घरात काहीही खाल्ले जात नाही. पाप्यांचे घरचे काहीही अन्न खाल्ले जात नाही. अन्न दोष प्रभूच्या कीर्तनात भजनात बाधक ठरतो. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा धनसंपत्ती देत नाही पण खऱ्या साधूचा संग देतात. जर आपण हे काही पुराण वगैरे श्रवण केले तर असं वाटतं की धनसंपत्ती देतील पण आपल्या केलेल्या पापांचा नाश होतो, मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्याला सत्संग चांगली लागते, आपला आत्मा शुद्ध होतो. सत्संग ईश्वर कृपेनेच प्राप्त होत असतो पण कुसंग टाळणे तर आपल्या हातात आहे ना. जर आपल्या वाईट गोष्टी असतील, वाईट काहीच कामं होत असतील तर कुसंग आपल्या हातात आहे तर ते टाळले पाहिजे. कुसंग म्हणजे नास्तिकांचा संघ, कामाधंदांचा संघ. जर पाप्यांची संगत करू नका. पुढे विदुर धृतराष्ट्र दुर्योधनाचा त्याग करून तीर्थयात्रा करण्यास निघून गेला कारण त्याला कुसंगतीत राहायचे नव्हते. जीव मनुष्य जोपर्यंत लौकिक सुखाचा त्याग करीत नाही तोपर्यंत देवाला त्याची दया येत नाही. सर्वस्वांचा त्याग करून विदुर आणि सुलभा परमेश्वराची आराधना करीत होती, तप करीत होती. तपश्चर्या केल्याने पापे जळतात. तपश्चर्या जर केली, या पूजा पाठ केली, पुराण श्रवण केली तर सर्व पापे काय होतात? जळून भस्म होतात आणि जीव आणि आत्मा हा शुद्ध होतो. गृहस्थांचा हाच धर्म आहे की त्याने 11 महिने घर गृहस्थींच्या कामात घालवावे आणि 1 महिना कुण्या तरी पवित्र तीर्थस्थानी जाऊन एकांतात राहावे. भगवंताची आराधना करावी, तप करावा. त्यावेळी त्यांनी भक्ती तपातच राहावे. अन्य प्रवृत्ती सोडून द्यावी. जे काही करायचे असेल तर ते देवासाठी करा. तप केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. तपाचा प्रथम चरण आहे जिभेवर अंकुश. ज्या व्यक्तीचा पुष्कळ गरजा असतील ती व्यक्ती तप करू शकत नाही. जर त्याला खूप काही शोक असेल तर ती तप करू शकत नाही. आजकाल लोक आपल्या गरजा अधिकच वाढवित आहेत. प्रत्येक गरजा अधिक वाढवत आहे तर असे लोक तप करू शकत नाही. त्याचा परिणाम असा होतो की पैसा आणि वेळ यांचा खर्च इंद्रियांचे चोचले पुरवण्यातच होतात. आपले जे इंद्रिय आहेत आपले शरीराचे तर हे चोचले पुरवण्यासाठीच होत असतो. माणूस साधना तर करीतच नाही पण उलट म्हणतो की भगवंत दर्शन देत नाही. थोडा वेळ काढून पुराणे श्रवण केली का तर भगवंत दर्शन देईल. देव इतका सुलभ नाही, दुर्लभ आहे. जेव्हा देवाला आमच्यापासून काही मागण्याची इच्छा होते तेव्हा समजा की आमची भक्ती खरी आहे. जेथे प्रेम आहे ते तोंडाने मागून खाण्यास काही संकोच वाटत नाही. प्रेम असेल तर कन्हैया लोणी मागेल. जेथे प्रेम नसेल तेथे न मागता जरी मिळाले तरी खाण्याची इच्छा त्याला होत नाही. परमेश्वर प्रेमाच्या अधीन आहे. जो देवावर प्रेम करू इच्छितो त्याने जगाविषयी अधिक प्रेम बाळगू नये. जगाचा तिरस्कार करा, त्यावर अधिक प्रेम करू नका. प्रेम करण्यास एक परमेश्वर आहे, त्याच्यावर प्रेम अधिकम अधिक करा. जर ईश्वरावर प्रेम केले तर ईश्वर लवकर तुम्हाला प्रसन्न होईल. विदुराच्या घरी देव येऊन पोहोचले. विदुर सुलभा यांची श्रद्धा व भक्ती सफल झाली. कृष्णाने त्यांच्या घरच्या कन्या खाल्ल्या. भगवान श्रीकृष्णाने विदुर आणि सुलभाच्या घरच्या कन्या खाल्ल्या. सत्कर्म असे करा की न बोलवता तुमच्या घरी देवाला येण्याची इच्छा व्हावी आणि कडी वाजवावी. जशी विदुराच्या घरी भगवान श्रीकृष्ण केले आणि 2 तास बाहेर असून तरी त्यांचे प्रभू कीर्तन संपत नव्हते की शेवटी भगवंताला त्यांच्या दरवाजाची कडी वाजवावी लागली आतमध्ये येण्यासाठी.
तर अशी भगवंताला आपल्या घरी येण्याची इच्छा व्हायला हवी. मैत्री समानशील व्यक्तीत असते. जीव जर ईश्वरासारखा झाला तर स्वयं ईश्वर जीवाला भेटण्यास येईल. कृष्णाने धृतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील ग्रहण केले नाही आणि 56 भोग त्यांनी दुर्योधनाने लावलेले होते तरी सुद्धा ग्रहण केले नाही. परिणामी कौरवांचा नाश झाला. जो दुसऱ्याचे दान हरण करतो तो धृतराष्ट्र होय. ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो तो डोळे असून सुद्धा आंधळे समजावे. पापी पुत्रावर प्रेम करणारा पिता धृतराष्ट्र होय. त्या युगात एकच धृतराष्ट्र होऊन गेला, पण या युगामध्ये हजारो लाखो धृतराष्ट्र आहेत. विदुर धृतराष्ट्राला म्हणत होता दुर्योधन पापी आहे. विदुर धृतराष्ट्राला म्हणत होते की दुर्योधन पापी आहे, तो तुझा पुत्र नाही तर तुझे पापच पुत्राचे रूप घेऊन आला आहे. कित्येक वेळा आपले पापच पुत्राचे रूप पोटी घेऊन येत असतो, त्रास देत असतो. जो मुलगा आपल्या आई वडिलांना त्रास देतो तर तो पापच असे समजावे आणि धृतराष्ट्र आहे असे समजावे. शास्त्रात सांगते की दुराचारी पुत्र मातापित्यांची दुर्गती करीत असतो व सदाचारी पुत्र मातापित्यांची सद्गती आणि सेवा करीत असतो. जो चांगला मुलगा आहे तो आपल्या मातापित्यांची सेवा करतो, सदाचारी करतो, मातापित्याला सद्गती देतो. पण जो पापच मुलगा आहे तर तो स्वतः धृतराष्ट्र होय. दुराचारी पुत्राचा संग सोडून द्या. असे समजा की मला पुत्र नव्हे तर पुत्र रूपाने आपले पापच आपल्या पोटी आले आहे असे समजावे आणि त्या मुलाला सोडून द्या. विदुर म्हणतो धृतराष्ट्र दुर्योधन दुराचारी आहे, तो तुझ्या वंशांचा विनाश करण्यातच आला आहे. चोरी आणि व्यभिचारी महापाप आहे. इतर सर्व पापे क्षम्य असतील पण ही 2 पापे क्षम्य नाही. चोर जेलची हवा खातात तर काही महलांची. चोर कुणाला म्हणावे? जो स्वयं परिश्रम करीत नाही आणि दुसऱ्यांचे धन हडप करतो त्याला चोर म्हणावे. ज्याचे आहे त्याला दिल्याशिवाय खातो तो चोर म्हणावे. कुणाचे फुकट खाऊ नका. 1 रुपयाचा बी राहिला तरी त्याचा फुकट खाऊ नका. कष्ट केल्याशिवाय जो खातो तो चोर होय. विना कष्ट केल्याशिवाय जो जेवण करतो खातो पितो तो चोर समजावे. चांगली परिस्थिती असून सुद्धा जो अतिथीचे चांगल्या प्रकारे स्वागत करीत नाही तो चोर समजावे. जो आपल्याच करता अन्न शिजवतो आणि आपल्याच करता खातो तो सुद्धा चोर समजावे. अग्नीला आहुती दिल्याशिवाय जो खातो तो सुद्धा चोर समजावे. गैरफे बाजूने चोर समजावा. विदुर म्हणाला धृतराष्ट्र दुर्योधन चोर आहे. प्रभू तर पांडवांचा सिंहासनावर बसवतील कारण त्यांनी प्रभूला आपले मानले आहे. धर्मराज तुमच्या अपराधाची क्षमा करण्यास आहे. धर्मराज अजातशत्रू आहे. भागवतात 2 अजातशत्रू सांगितले गेले आहेत, दाखवले गेले आहेत. एक धर्मराज युधिष्ठिर व दुसरा प्रल्हाद. विदुर पुढे म्हणाला धृतराष्ट्र तू दुर्योधनाचा मोह सोड नाहीतर सर्व कौरव कुलांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्र म्हणाला दादा तुझे म्हणणे खरे आहे पण दुर्योधन माझ्याजवळ येत माझे सर्व ज्ञान नाहीसे होते. पापाचा पिता लोभ आता ममता. लोभ आणि ममता पापाला प्रेरणा देत असतात. सेवकांनी दुर्योधनाला समाचार कळवला की विदुर त्याच्या विरुद्ध बोलतात. दुर्योधनाची तळपायची आग मस्तकात गेली. त्याने विदुर काकास ताबडतोब राजसभेत बोलवून त्याचा अपमान केला. यक्षाने एक प्रश्न युधिष्ठिराला विचारला की नेहमीसाठी नरकात कुणाला राहावे लागते. युधिष्ठिराने सांगितले की आमंत्रण देऊन जाणून बुजून दुर्बुद्धीने कुणाचाही अपमान करणाऱ्याला नेहमी नरकात राहावे लागते. जो जाणून बुजून अपमान करतो, टोने टोमणे मारतो, त्यांचं मन दुखावतो तो नरकातच जातो. म्हणून दुर्बुद्धीचा उपयोग करून समोरच्याचा कधीही अपमान करू नये. दुर्योधन विदुर काकांना म्हणाला तुम्ही दासीपुत्र आहात. माझे अन्न खाऊन माझीच निंदा करत आहे. माझ्या विरुद्ध कारवाई करतात. विदुर तर असा धीर गंभीर होता. तो निंदा सहन करीत असे. सभेत निंदेने विचलित न होता. जो सहन करतो तो संत होय. समर्थ असून जो सहनशील आहे तो संत असे समजावे. तो स्वयं भगवंताचा अवतार आहे असे समजावे. ज्याच्यामध्ये सहनशीलता खूप आहे तर असे समजावे की तो भगवंतच होय. शक्तीचा दुरुपयोग करणारा दैत्य असतो. शक्ती, संपत्ती आणि काळ विवेकपूर्ण उपयोग करणारा देव बनवू शकत नाही. ज्याच्याजवळ शक्ती आहे, ज्याच्याजवळ संपत्ती आहे आणि काळ विवेक आहे तो भगवंत बनवू शकत नाही. कष्ट सहन कराल तर संत व्हाल. खूप कष्ट सहन करा म्हणजे तुम्ही संत व्हाल. काही सासवा अशा सांगतात की आपल्या सुनांना सासरवास करतात. काही सासवा ज्या आहेत तर त्या आपल्या सुनांना सासरवास करतात. त्यांचे म्हणणे असे की आम्ही सुनांपेक्षा वडील असल्यामुळे आम्हाला सासरवास करण्याचा अधिकार आहे. नेहमी असे समजा की सासू सुना एकच होत्या. सासू सुनेपेक्षा मोठी नव्हे.
कोणाही जीवाला लहान किंवा शूद्र मानू नका. जीव ईश्वराचे रूप होय. विदुरासारखे 12 वर्ष तप कराल तर भगवत प्राप्ती होईल. तर सहनशीलता सुद्धा तुम्हाला येईल. सात्विक आहार घ्या म्हणजे सहनशीलता येईल. सात्विक आहार घेणारा सहनशक्ती प्राप्त करू शकतो आणि भगवत प्राप्ती होऊ शकते. विदुराने 12 वर्ष कन्याच खाल्ल्या. तुम्ही कमीत कमी 12 महिने जरी कन्या खाऊन राहिला तर तुम्हाला सहनशीलता प्राप्त होईल. तुम्ही कमीत कमी 12 महिने जरी कन्या खाऊन राहिला तर तुम्हाला सहनशीलता प्राप्त होईल. तेल तिखट खाणाऱ्याचा स्वभावही तिखट सारखाच राहतो. जो वरून मीठ खातो त्याचा स्वभाव तिखट राहतो. अत्याधिक सहन कराल तर सुखी व्हाल. आहार विहार खूप सात्विक असतील तर सहनशीलता बी तुमच्यात सात्विक राहील. या जीवाचा स्वभाव असा आहे की त्याला जे काही मिळते तो त्यात संतुष्ट होत नाही. बुद्धी जर ईश्वरात स्थिर ठेवाल तर तुम्ही सर्व काही सहन करू शकाल. कारण तुमची बुद्धी जर ईश्वरामध्ये आहे, सतत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर जप करत आहे तर तुमच्यात सहनशीलता आहे आणि सहन करू शकणार काहीही गोष्टी आणि तुम्ही स्वतःसुद्धा संतुष्ट राहाल. विदुर कन्या खाण्यातच संतुष्ट मानित होता आणि ईश्वराची आराधना करत होता. अपमानाने विदुराला नाही झाले दुःख किंवा नाही आली ग्लानी, पण दुर्योधनाने भर सभेत विदुराचा अपमान केला तरीही तो क्रोधित झाला नाही. विदुराने फक्त कन्याच खाल्ल्या होत्या ना, म्हणून त्याने सर्व अपमान सहन करून घेतला आणि एक सुद्धा शब्द बोलला नाही. दुःख आणि क्रोध पिळून टाकण्याची शक्ती सात्विक आहे. ज्याच्यामध्ये दुःख आणि क्रोध जर शक्ती आहे तर त्याने स्वतः विष पिऊन घेतले आहे असे समजावे. सुखी व्हायचे असेल तर कमी खा, दुःख सहन करा. मनुष्य सर्व काही खाऊ शकतो पण दुःख सहन करू शकत नाही, क्रोध पचवू शकत नाही. ज्याच्यामध्ये ही शक्ती आहे त्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे असे समजून घ्यावे आणि हृदयामध्ये भगवंत विराजमान आहे. तुमची कोणी निंदा जर करीत असेल तर शांत चित्ताने सहन करा, त्याला उलट उत्तर देऊ नका. त्यावेळी तुम्ही असे माना की निंदक माझे दोष मला दाखवित आहे, माझे पाप धुवून टाकत आहे. जर निंदक माझी जर निंदा करत आहे तर माझे सर्व पापे धुवून टाकत आहे आणि त्याच्या डोक्यावर घेत आहे. काही लोकांचा स्वभाव असा सांगतो की निंदा केल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. या जगात कोणालाही त्यांनी सोडले नाही, सर्वांची निंदा केली. निंदा करणाऱ्यावर कधीही रागू नका, कारण तो तुमचं पाप धुत आहे. असे समजा की यात देवाचा काहीतरी हेतू असेल म्हणून तुमची निंदा करत आहे. भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो आहे, तरी लोकांनी माझी निंदाच केली. विदुराने अपमानात प्रभूची कृपाच मानतो. विदुराला वाटले की दुर्योधन माझी निंदा करीत नाही तर त्याच्या अंतर्यामी वसंत असलेले परमेश्वर नारायण मला कौरवाचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहे. कौरवांचा कुसंग सोडण्याची ही प्रभू प्रेरणा आहे. तर असे हे या व्हिडिओच्या माध्यमाने आपण भरपूर काही भगवान श्रीकृष्णाचे आणि विदुराच्या आणि सुलभाच्या गोष्टी आपण भरपूर काही शिकण्यासारखे होते. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आपल्या स्वतःमध्ये कशी सहनशीलता पाहिजे, कसे वागले पाहिजे, तर असे संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकली आहे. तर बाकीचे आता याच्याच पुढची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. ओम नमो